नमस्कार. 6वा देश ऑस्ट्रिया. तुम्ही कधी युरोपला जात असाल आणि एखादा चांगला पायलट असेल, तो असा वरून जाताना म्हणतो, आपण मोझार्टच्या देशातनं चाललेलो आहोत ऑस्ट्रिया. ठीक आहे. यांना 83.01% मार्क मिळालेले आहेत 100पैकी. आणि यांनी कोकिळेचा आवाज आणि यांनी शाश्वत विकास लक्ष्य 1 नो पॉवर्टी, 0 गरिबीवर चांगलं काम केलेलं आहे. SDG 7 अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जीवर चांगलं काम केलं आहे, की सगळ्यांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त चांगली इलेक्ट्रिसिटीपासून व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळा. त्यानंतर इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की 1980-90 वगैरेमध्ये जेव्हा रस्ते आणि रेल्वे लाईन वगैरे बांधायचे, त्यावेळेला त्याच्या मशिनरी यायच्या त्या मोस्टली ऑस्ट्रिया, फिनलँड वगैरेमधनं यायच्या. फिनलँडच्या वेळेला पण आपण बघितलेलं आहे. आणि त्यांचं म्हणजे मशिनरीमध्ये चांगला होल्ड आहे. आणि त्यांची ते खूप थंडी वगैरे असल्यामुळे ते जर का घरात राहिले ते करतील काय. तर जास्तीत जास्त या कंट्रीज ज्या आहेत, नॉर्डिक कंट्रीज, स्वीडन, डेन्मार्क वगैरे जे आहेत, नॉर्वे, फिनलँड वगैरे, आणि ह्या युरोपियन कंट्रीज आहेत, या जास्तीत जास्त मग ते फोकस करून काहीतरी चांगलं काम करायचा प्रयत्न करतात. अजून एक गोष्ट की ऑस्ट्रिया जी आहे ती नाटोचा पार्ट नाही आहे, युरोपियन युनियनचा पार्ट आहे. खूपच युनिक कंट्री आहे एकदम. विल नॉट बी पार्ट ऑफ नाटो. त्यांना शांततेनेच काम करायचं असं ते स्पष्टपणे म्हणतात. ठीक आहे. आणि 1972ला यांची ऑस्ट्रियन स्पेस एजन्सी इस्टॅब्लिश केली. 1972ला त्यांचं मुख्यालय नक्कीच व्हिएन्नाला आहे, त्यांच्या राजधानीच्या शहरात. आणि जसं आपला राकेश शर्मा सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हणाला होता अवकाशात जाऊन, जसं सोव्हिएट युनियनच्या म्हणजे रशियाच्या सोयूज स्पेस क्राफ्टमधून गेला होता आणि मग सॉल्यूटमध्ये तो त्यांचं डॉकिंग वगैरे झालं होतं, हे तुम्हाला आठवत असेल. असंच यांनी पण 1990ला फ्रान्स व्हेनबॉकला पाठवलं होतं आणि त्यांचा इंजिनियर तिथे जाऊन आलेला आहे, स्पेसमध्ये जाऊन आलेला आहे. अजून एक गोष्ट असं आहे की हा फुल मेंबर स्टेट आहे युरोपियन स्पेस एजन्सीचा आणि फाउंडिंग मेंबर पण आहे. आणि कोणतं फाउंडिंग मेंबर आहे, 1900 समजा ESA फॉर्म झालं, पण त्याच्याही अगोदर जेव्हा युरोपियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ESRO फॉर्म झाली होती, त्यावेळेपासूनचा ऑस्ट्रिया मेंबर आहे, फाउंडिंग मेंबर. आता अशांना आपण काय सजेशन द्यायचं, बाबा तुमचे सगळे एज्युकेशन सिस्टीम वगैरे अशी अलाइन करा, टेक्नॉलॉजी अशी अलाइन करा की जेणेकरून तुम्ही तर स्वतः शाश्वत विकास लक्ष्य तुमच्या देशात प्राप्त करालच, दुसऱ्यांना मदत कराल, आणि चंद्र मंगळाच्या पलीकडे जिथे कुठे जाऊ तिथे पण आपण याचाच विचार करूया. ठीक आहे. बस एवढंच सजेशन आहे, अजून काही नाही. धन्यवाद.